नमस्कार, मी अजय रमेश बस्ताळ आणि आज आपण बोलणार आहे की आधुनिक भारतामध्ये अशा कोणत्या 3 लढाया झाल्या महत्वाच्या की ज्याचा परिणाम ह्या देशामध्ये कोण राज्य करणार हे ठरवलं गेलं. तर त्याच्यामध्ये 3 लढाया प्रमुख झाल्या ज्या भारतीय विरुद्ध ब्रिटिश सत्ता यांच्यामध्ये झाल्या. तर ते म्हणजे पहिली म्हणजे 1757 ला प्लासीची लढाई. प्लासीच्या लढाईमध्ये काय झालं की सिराजुद्दौला विरुद्ध ब्रिटिश म्हणजे त्यांच्या बाजूने कोण लढत होतं, रॉबर्ट क्लाइव्ह लढत होता. आणि त्या विजयामध्ये आपल्या सोक्यांनी जो धोका दिला त्याची खूप मोठी भूमिका आहे. त्याच्यामध्ये मीर जाफर नावाचा त्याचा अधिकारी होता, सेनापती होता सिराजुद्दौलाचा. त्याने ऐन वेळेला आपलं सैन्य त्या ह्याच्यामध्ये उतरवलं नाही, लढाईमध्ये उतरवलं नाही. त्यामुळे ब्रिटिशांचा त्याच्यामध्ये विजय झाला आणि बंगालची सत्ता त्यांच्यामध्ये आली. बंगालची सत्ता म्हणजे खूप मोठी गोष्ट होती, कारण की त्यांना आता सोपं होतं की जर बंगालची सत्ता एक व्यापाराच्या दृष्टीनं आणि महसुलाच्या दृष्टीने खूप महत्वाची होती. त्यामुळे स्वाभाविक आहे की सिराजुद्दौलाचा पराभव, प्लासीच्या लढाईमधील विजय ब्रिटिशांसाठी खूप मोठी गोष्ट होती. ती एक निर्णायक लढाई होती. त्याच्यानंतर जी लढाई झाली ती झाली म्हणजे 1761 ला पानिपतची लढाई, तिसऱ्या पानिपतची लढाई. ती लढाई अहमद शाह अब्दाली विरुद्ध दुराणी घराण्यातला तो राजा होता. अहमद शाह अब्दाली विरुद्ध सदाशिवभाऊ जो पेशव्यांच्या वतीनं तिथं लढत होता. तर त्याच्यामध्ये भारतीयांचा म्हणजे पेशव्यांचा त्याच्यामध्ये पराभव झाला तिसऱ्या पानिपतच्या युद्धामध्ये. मग त्याच्यानंतर काय झालं की त्या दोघेही म्हणजे पेशव्यांचा पराभव झाला आणि अहमद शाह अब्दाली निघून गेले. परंतु या देशामध्ये कोण राज्य करणार, याच्यापेक्षा कोण राज्य करणार नाही हे निश्चित झालं. आणि कुठलीही आता ताकदवर भारतीय सत्ता राहिली नव्हती की एक ताकदवर सत्ता की जो ब्रिटिशांचा मुकाबला करू शकेल. त्यानंतर 1764 ला अजून एक प्रयोग झाला, ते म्हणजे बक्सरची लढाई. जे बक्सर बिहारमध्ये, आताच्या बिहारमधील एक ठिकाण आहे, तर ती 1764 मध्ये झाली. त्याच्यामध्ये मीर कासिम जो पपेट रुलर होता, कठपुतली रुलर होता ब्रिटिशांचा बंगालचा, तर त्याने एक अलायन्स बनवली, आघाडी बनवली. कुणाच्या बरोबर? अवधचा जो नवाब होता त्याच्याबरोबर आणि शाह आलम द्वितीय जो मुघलांचा सम्राट होता. ह्या तिघांनी मिळून लढाई केली. कोणाच्या विरुद्ध? तर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढाई केली. आणि ह्या लढाईमध्ये 1764 मध्ये भारतीयांचा पराभव झाला. म्हणजे ह्या तिन्ही जे संयुक्त सेना होती ह्याचा पराजय झाला आणि त्याच्यामध्ये ब्रिटिशांना विजय मिळाला. आणि आता ह्या विजयानंतर जवळपास निश्चित करून टाकलं की आता कुठलीही भारतीय सत्ता एकतर राहिलेली तर नाहीयेच, परंतु संयुक्तपणे जरी त्यांच्या विरुद्ध लढले तरी पण काही होऊ शकत नाही हे दाखवून दिलं. एक मोठा प्रयोग त्याच्यामध्ये भारतीयांचा फसला. आता त्याच्यामध्ये हे निश्चित झालं की आता कुठलीही भारतीय सत्ता राहिलेली नाही, परंतु युरोपियन सत्ता राज्य करणार म्हणजे ब्रिटिश राज्य करणार हे निश्चित झालं. त्याच्यानंतर अजून या सगळ्या 5-6 वर्षाच्या घडामोडीमध्ये अजून एक निश्चित झालं होतं 1760 ला, जी वांडिवस नावाचं तमिळनाडूमधलं एक ठिकाण आहे. तर तिथं काय झालं की वांडिवसची लढाई झाली. ते कुणाच्या विरुद्ध झाली? तर ब्रिटिश विरुद्ध फ्रेंच यांच्यामध्ये ते लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये ब्रिटिशांचा विजय झाला. आणि त्याच्यामध्ये पण निश्चित झालं की जे युरोपियन सत्ता तर राज्य करणार, पण युरोपियन सत्ता कोणती असणार? तर ब्रिटनची असणार, ब्रिटिश असणार. हे पण वांडिवसच्या 1760च्या लढाईमध्ये निश्चित झालं. म्हणजे अशा पद्धतीने ह्या 4 निर्णायक लढाईमध्ये निश्चित झालं की भारतीयांच्या मधली कुठली सत्ता राहणार का जाणार हे निश्चित झालं. कुठल्या लढाईमध्ये? प्लासीच्या आणि पानिपतच्या लढाईमध्ये. संयुक्त भारतीयांची जरी सैन्य उतरलं, आघाडीचं सैन्य जरी उतरलं तरी पण टिकू शकत नाही. कुठल्या लढाईच्या याच्यामध्ये निश्चित झालं? 1764च्या बक्सरच्या युद्धामध्ये निश्चित झालं. आणि आता जर युरोपियन सत्ता राज्य करणार तर कोणती सत्ता राज्य करणार हे कुठल्या लढाईमध्ये निश्चित झालं? तर वांडिवसच्या लढाईमध्ये निश्चित झालं 1760 मध्ये. फ्रेंच आणि ब्रिटिश त्याच्यामध्ये ब्रिटिशांचा विजय झाला आणि निश्चित झालं की आता युरोपियन सत्तामध्ये ब्रिटनच भारतावर येणाऱ्या काळामध्ये राज्य करेल. धन्यवाद.